हॅलो. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. लोणी काळभोर कदम ऑकोस्टीतून राम भंडारी बोलतोय, जगतारा टाइम्स. बोला की. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. आता संभाजीनगर मध्ये आपण काम केलं, रस्ता दुरुस्ती केला बघा, जुना रस्ता काढून नवीन टाकला. संभाजीनगर. हा. हो. तर ती गरज होती का? म्हणजे तो रस्ता खराब झाला का हे विचारायचं तुम्हाला. संभाजीनगर मधला कुठला म्हणताय तुम्ही? एंजल शाळेच्या तिथं प्रवीण नानाच्या ऑफिस समोरून एक केला आणि अलीकडून एक केला त्याच्याच बाजूने. हा हा तो दुरुस्ती केला म्हणजे निधी आणला ना तुम्ही हा. इतरतला होता का तो त्याच्यासाठीच खास होता? प्रवीण नानाच्या ऑफिस समोरचा कॉन्क्रीट केलेला रस्ता म्हणताय का? हो, तो एक आणि इकडे एक अजून एक केला ना पूर्वेच्या बाजूला एक. हा, आतल्या बाजूला लेफ्ट साईडचा म्हणताय? हो, ते कट वगैरे नवीन बदलले, जुने हो काढले, ते. नवीन बसवले, बरोबर. हा हा तर हा तो हा. रस्त्याचा निधी कुठून आला होता? म्हणजे नवीन होता का त्याच्यासाठी खास आणला होता? नाही, त्यासाठी सेपरेट नियोजन कडे आले होते पैसे बर ते. बर. तो रस्ता खराब झाला होता हे विचारायचं तुम्हाला, कारण तुम्ही नवीन बनवला ना, आवश्यकता हो. होती का? नाही, खराब म्हणजे तो हेच झाला होता ना रस्ता पूर्ण. कसा झाला? खराब झालता? त्याला क्रॅक क्रॅक गेले होते ना बरेच. नाही, म्हणून बदलला का तुम्ही? क्रॅक गेल्यामुळं हे होत होतं आणि त्याची हाईट पण हे होते. आपल्याला परत ब्लॉक टाकायचे होते साईडनं. ते ब्लॉक ते आंडोलेशन होत होतं ना त्या रोडचं. बर. त्याचा काही पंचनामा वगैरे केला होता का तुम्ही? रिपोर्ट केला होता त्याचा? कसला पंचनामा? म्हणजे रस्ता खराब झालाय म्हणून. पंचनामा नसतो आमच्याकडे. पंचनामा म्हणजे मला नाही कळलं काय करायचं. माझं काय म्हणणं आहे, हा बघा, तुम्ही जो रस्ता आता घेतला ना, तुम्ही हो इंजिनियर आहात बरोबर, त्याचा अहवाल असतो बरोबर. ना रस्ता खराब झाल्याचा, पंचनामा, नाही, निरीक्षण रिपोर्ट. अहवाल आम्ही ओरली फक्त बघून बाबा ठीक आहे बाबा त्या गोष्टी करणं गरजेचं आहे का नाही हे बघून ही करतो पुढं. असं तुम्ही नाही ठरवू शकत साहेब, नुसतं बघून. तुम्ही कुठं पण उभं राहताल म्हणताल की हा रस्ता खराब आहे, चला नाही बदला. ना, असं नाही ना, असं होत नाही ना. त्याचा अहवाल असेल ना काहीतरी. नाही नाही, तो रस्ता करून पण आपल्याला 15 वर्ष होऊन गेलेली होती त्या रस्त्याची. आणि त्या जर रस्त्याला चांगला असेल तर तुम्ही कसं काय ठरवणार मग नाही बदलाचं? नाही, पण कुठं चांगलं चांगलं अहवाल म्हणजे तुम्ही अहवाल कसं म्हणताय? आम्ही कागद मागणार ना सर तुम्हाला. नाही, बरोबर आहे. मी आता पण काय म्हणतात, तांत्रिक कागद असतो ना काहीतरी, अहवाल असेल ना त्याचा. नाही, काय करतो आता एक फोनवर ह्या काय चर्चा करण्यापेक्षा मी सोमवारी नाही मंगळवारी येतोय तिथं. नाही, मला तांत्रिक अहवालच हवाय, बाकी नाही काय, माझं काय हा नाही, भांडण नाही. ठीक आहे ना. शेवटी जनतेचा मंगळवारी. पैसा आहे. नाही नाही, 100% जनतेचा हो. पैसा असा उगाच कुठं वाया घालवण्याचा हो. अनेक ठिकाणी म्हणजे आपल्या मी तिथे तर रस्ते खराब आहेत. मग मी तुम्हाला तर ते त्याच्या दिसलं नाही का? ह्याच्यातला माझा नाहीये. प्रतिप्रश्न काय जे आहे? ते ऐका बरोबर ना सर, आहे, पण ऐका की माझा ऐका प्रतिप्रश्न त्यावेळेस काय आहे? आमच्याकडे एक मिनिट मंजूर होऊन माझा ऐका, काम येत. प्लीज बरं एक बोला मिनिट ऐका. बोला बोला. बऱ्याच ठिकाणी कदम ऑपोजिट खड्डे आहेत, हं, रस्ता खराब आहे, कुठं बार निघलेत, कुठं नाही का रस्ते उखडलेत. हं. मग ते तुमच्या निदर्शनास नाही आले, मग हाच रस्ता का 8 तास होता का काय? नाही, तुम्ही कसं आहे माहित आहे का, तुमची मागणी तुमची काय असते तुमच्या पदाधिकाऱ्यांची नाही ते आमच्यापर्यंत येत नाहीये. बर. डायरेक्ट ती नियोजनकडे जातात, प्रस्ताव गेलेले असतात आणि त्या नियोजनकडनं म्हणून मंजूर होऊन म्हणून आपल्याकडे येतात. म्हणून मी काय म्हटलं, संविधानिक शब्द वापरला तुम्हाला. नाही, त्याचा बरोबर आहे तुम्ही तांत्रिक म्हणताय अहवाल ते. आहे का? ठीक आहे ना, मी त्यासाठीच म्हणतोय की मंगळवारी आल्यानंतर समक्ष भेटून तुम्हाला काय अडचण आहे ना, तांत्रिक अहवाल, तो रस्ता खराब होता का, करणं गरजेचं होतं का, किंवा काय होतं, त्या हो. सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतो. ओके. नाही झाले तर मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करणार, की आम्हाला फसवलं म्हणून. कारण मला त्याचं कागद पाहिजे. हो का? तुम्ही आता मी तुमच्याशी फोनवर बोलतोय, तुम्ही माझ्याशी बोलताय, मी पण तुम्हाला काही चुकीचं त्यात सांगितलं नाही नाही, किंवा तुम्ही ते काही म्हटलं केलं नाही. की मी ती मला रेकॉर्ड वाटलं म्हणून केलं. नाही नाही, वाटलं म्हणून म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही ओरली बघितलं आणि हे केलं त्यावेळेस तर रस्त्याला क्रॅक गेले होते मी बऱ्यापैकी. तिथंच आणि राहत होतो सर रस्ता 3 वर्ष. ऐका ऐका ऐका, त्या रस्त्याचा आणि तुमचं पहिलं ह्या बाजूचं कॉन्क्रीट केलं होतं पहिलं, हो. साईड पट्ट्या ज्या होत्या त्या, हा. हा, तिथं काही ठिकाणी ब्लॉक होते, हो. काही ठिकाणी कॉन्क्रीट केलं होतं. प्रत्येक म्हणजे ज्या त्याच्या दुकानासमोर असेल किंवा ओके. ह्याच्या समोर असेल, ओके. तर तिथं मग सगळ्याच गोष्टीला तिथं रस्ता बी कमी होत होता विड्थला. आपण ओके. पहिल्या लांब रुंदीपेक्षा आपण तिथं रुंदी जास्त करणं गरजेचं होतं, कारण वाहतुकीला बी कोणाला अडथळा येऊ नाही, नये, होऊ तुम्ही काय नये म्हटलं मगाशी, ही गोष्ट. की मला हा, वाटलं ओव्हरऑल म्हणून मी बदलला. नाही मी बाकीच्या बदलला गावात असं बरेच रस्ते खराब आहेत नाही, आपल्या इथं. ओव्हरऑल मी बदलला असं नाही, ते तिथं तो मंजूर निधी होऊन जावा, तिथं तो निधी मंजूर जावा आणि तिथले पण रस्ते छान सुंदर व्हावेत, ही आमची इच्छा. कारण पैसा काय, 100% ना, पैसा 100%. शासन जरी देतंय आणि तुम्हाला जरी हे ठेवले तिथं लक्ष द्यायला, तर ते 100%. कुठं पण इतरत्र जाऊ नये, आमची वाया नाही जाऊ नये नाही एवढी नाही, मागणी. नक्की नक्की 100%. म्हणूनच तुम्हाला मी काय म्हणलं, आमचं म्हणणं फोनवर जनहिताचंच असतं साहेब. बोलण्यापेक्षा मंगळवारी मी त्याच्यात समक्ष आमचं आल्यानंतर जन तुम्ही मला दाखवा बाबा, हा मी
आमच्याकडनं आम्हाला काय सुचवायचं आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही काही गोष्टी ज्या वेळेस दिसते त्या इंटरनल गोष्टी आता तुमचं आमच्याकडे म्हण- आम्ही व्हीआर माझं म्हणणं काय सर, त्या जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या हितार्थच वापरला जावा. असं नाही की 100% ना तिथं 100% माझं काही तिथं भांडण आहे संभाजीनगर वाल्या लोकांबरोबर, परंतु तोच कुणाचंच पैसा नाही. इतरत्र गेला असता. अजून बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत, कुठं रस्ते तुटलेत सिमेंटचे, तिथं लक्ष न जाता तिथंच काय गेलंय हा माझा पहिला प्रश्न. बरोबर आहे पण आमच्याकडे ज्या वेळेस मंजुरी आलेले रस्ते असतात ना त्या रस्त्याचं नाही, तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही तुमचं बोलताना निवेदन चुकीची माहिती दिली मला आता, की मला काय वाटलं तिथं ओव्हरऑल म्हणून मी तो रस्ता बदलला. बदलला म्हटलं नाही तुम्ही बदलायला बाकीच्या माझा गावात अधिकार फिरायला नाहीये पाहिजे आणि तिथं जाऊन पण चेक केलं पाहिजे की बाबा हा पण माझा रस्ता इथं खराब आहे. ऐका थोडी ऐका ऐका तसं बदलण्यापेक्षा तिथं जर डागडुजी केली तरी रस्ते मला वाटतं बऱ्यापैकी नीट होतात. ते उकडून मी टाकायचे आणि परत तिथं नवीन टाकायचे, मी म्हणून म्हणलं मी तिथे काय नवीन अट्टाहास होता टाकायला का कोणाचा? मी नवीन टाकायला माझ्या हातात त्या प्रशासकीय मान्यता माझ्याकडे नाहीये नसतेत तर मला तेवढा अहवाल दाखवा, तांत्रिक अहवाल. हा मग खरंच मी गरज होती. मंगळवारी येतो मी आल्यानंतर तुम्हाला ती गोष्ट क्लिअर ओके करून सर, देतो ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. ओके ओके